वॉर्डमध्ये आता माझ्या खेड ह्या भागामध्ये थोडीशी आम्हाला जागेची अडचण आहे. जागेची अडचण असल्यामुळे काही प्लॅन्स माझ्या डोक्यात होते, की एखादं छोटं पार्क करावं, नानांनी पार्क करावं, असं करावं. पण तिथून थोडं जागेचा अभाव आहे. परंतु जास्त करून युवकांसाठी युवा प्रशिक्षण शिबिरं, युवा प्रशिक्षण केंद्र किंवा महिलांसाठी महिला प्रशिक्षण केंद्र किंवा त्यांच्या उद्योगासाठी एखादी जागा, असा माझा भविष्यातला विचार आहे. आणि माझं म्हणणं असं आहे, की बाकी पाणी, रस्ते, पाकाड्या हा विषय असतो. पण नगरपालिकेत नगरसेवक जो जातो, त्याचं महिन्यातनं एक कौन्सिल येते. तिथे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जायचं आहे. बरोबर. माझा प्रभाग हा प्रथम असेलच, पण पूर्ण शहराच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेणे ह्याच्यावर मी जास्त भर देणार आहे. कारण जे प्रशासनाची जी कामं असतात, गटार साफ करणे, लाईट लावणे, हे ऍक्च्युली त्यांची कामं असतात. सिस्टमचाच भाग आहे. सिस्टमचं काम आहे. पण ते सुद्धा कधीतरी रुटीन मध्ये होत नाही. त्या आम्ही इतर कामं सोडून त्या कामाला, इथं गटार संपलाय, इथं लाईट लागत नाही, ह्या कामात गुंततो. पण ही सिस्टीम मला थोडीशी बदलायची एकूण नगरपालिकेची. आम्ही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आम्हाला प्रतिनिधित्व केलंय, बरोबर. जे चिपळूण शहराच्या भविष्यासाठी, चिपळूण शहराच्या युवांच्या भविष्यासाठी उपयोगी पडतील. म्हणजे काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचा आहे, काही ठिकाणी पार्किंगची विषय आहेत. असे अनेक विषय आहेत की जेणेकरून शहराचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी किंवा भविष्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी मला निर्णय घ्यायला आवडतो.